तुझ्या पापाची इतकी कमी किंमत वहिनीला मोजायला लागली ना, तर मला आनंदच होईल. कलेक्टरच्या ऑफिसमधून नोटीस येऊन राहिले दादा. बेकायदा जमीन बळकावली म्हणतो. मी तुला अबॉर्शन करायला नेलं, त्याची मला झालेली शिक्षा आहे का ग? तुझ्या बाळाला शिक्षा होणार, तुझ्या वहिनीला कर्माची फळं भोगावी लागणार. आई, मी जर बाजारात जाऊन येते. माई असा बरी संयोगिता जाऊन आली डॉक्टरांकडे. त्यांनी तिला नीटचं काही सांगितलं नाहीये. तुला भेटायला बोलवलंय. मला मला का? का म्हणजे? नाही नाही म्हणजे म्हणजे मी काय करणार त्यांना भेटून, नाही का? त्यांना म्हणावं की तुझी जबाबदारी नाहीये ती. नाही माई, म्हणजे मी जबाबदारी नाही असं मी म्हणत नाहीये, पण त्यांना म्हणावं जी काही उत्तम ट्रीटमेंट असेल ती सुरू करा. म्हणजे खर्चाची काळजी नको अजिबात. आपण हवा तितका पैसा होतो ना, काय त्यात. लाज नाही वाटत का रे तुला असं बोलायला? कोण कोण समजतोस कोण तू स्वतःला? तुला काय वाटतं फक्त पैसा पुरवला म्हणजे झालं तुझं कर्तव्य? एक नवरा म्हणून तुझं काहीच कर्तव्य नाहीये. कधीच नव्हतं म्हणा ते. माई मला मला तसं म्हणायचं नव्हतं माई. तू मला समजण्यात चूक करतेस. खरंय तुझं. चूकच केली आतापर्यंत तुला समजण्यात. असतो एकेकाचा स्वभाव. असं म्हणून दुर्लक्ष केलं तर ती आमची दुर्बलता आहे असं समजून तू आमच्यावर अरेरावी करायला लागलास. आमच्यापर्यंत होतं तोपर्यंत ठीक होतं, पण आता असावरी तिच्याशीही तू असाच वागलास. अरे आजपर्यंत कोणत्याही परिस्थितीत तिने तुझ्याकडनं कसलीच अपेक्षा केली नाही, पण आता तिच्यावर जी परिस्थिती ओढवली आहे ती केवळ आपल्यामुळे याची जाणीव तू ठेवावीस अशी माझी अपेक्षा आहे. हर्ष, तू नवरा म्हणून किती नालायक आहेस हे तिने तुला सांगायच्या आत सुधार स्वतःला. निमूटपणे डॉक्टरकडे जा. आणखी एक गोष्ट, सगळ्या गोष्टी पैशात मोजू नकोस.
नाती भावना विकत घेण्या इतका तू श्रीमंत झालेला नाहीयेस. देव न करो, पण उद्या तिच्या बाबतीत काही बरं वाईट झालं तर होणारं नुकसान तुझ्या पैशाने भरून येणार नाहीये. आई, आई, आई कुठे गेल्या? आई, आई. शी, वास कसला आहे हा? लाईटचं बटन तर ऑन आहे. लाईट गेलीत की लाईट गेलेत फक्त. काय? अरे हो, बाहेर सगळीकडे लाईट आहेत. अरे असं कसं झालं? टॉर्च दे, मी बघून येतो. आपल्या घरात असले चाळे कोण करू शकतं माहितीये ना तुला? आई, आई, आई. मर आज नाही सोडणार तुला शलाका. आज सोडणार नाही मी तुला. यांना फोन केला पाहिजे.
काय आहे, प्रियंका? नाहीये. नाहीये, काही ठीक नाहीये. हो, मी आत्ताच आलो डॉक्टरांकडून. त्यांनी मला जे काही सांगितलं ना ते ऐकून मला माझीच शरम वाटतेय खूप. नशीब त्यांना खरं कारण माहिती नाही, नाहीतर त्यांनी मला पोलिसांच्याच हवाली केलं असतं आणि माझ्यासोबत तुला सुद्धा. प्रियंका, तुला गरज असेल तेव्हा लुबरेपणा करत यायचं आणि मला गरज असेल तेव्हा निघून जायचं. ही जुनी खोड आहे तुझी. जाऊ दे, चल, मला काही बोलायचं नाही. तेव्हा एक संधी दे फक्त. एक संधी फक्त. तुला वचन देतो मी हवं तर पुन्हा असा वर्षी असा नाही वागणार मी कधीच. एक संधी फक्त. नंदिनी, नंदिनी, काय झालंय नंदिनी? प्रभा, 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 प्रभा. औषध दिलंस तिला? घेतलंस ना औषध सावरे? झोप आता शांत. काय म्हणालात माई? सावरे? हो, तुझी आई सावरेच म्हणायची ना तुला? मी आईच नाही का तुझी? हळू हळू.
नाही मला पण यायचंय मांडीवर. बाबा बाबा अरे तिला ॲम्ब्युलन्स सावरे, जागी आहेस अजून? काय झालं बाळा? माही, माझं बाळ मला सोडून जाणार नाही ना? नाही नाही राजा, नाही, असं काही होणार नाही. त्यासाठी देव पाण्यात घातलेत मी. माझा देव आणि मी असं काही होऊ देणार नाही. जरा हळू उचल ना बाबा. बाबा सांगा ना त्याला हळू उचलायला. दुखेल ना तिला, दुखेल ना तिला. सचिन, आपली नंदिनी सगळ्या वेदनांच्या पलीकडे गेलेली आहे रे. तिला आता कुठलंही दुःख, कुठलीही वेदना तिचं काहीही वाकडं करू शकणार नाही. तर सगळ्या वेदना भोगायच्या आहेत त्या आपल्याला. सचिन, सचिन, सचिन बाळा, अरे तुला नंदिनीला अजून बरीच साथ द्यायची. चल चल बाळा, बाहेर ॲम्ब्युलन्स थांबली. चल.